मुंबईमध्ये विद्याविहार इथे एका इमारतीमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद निर्माण झाला। मात्र आता या पांढऱ्या पट्ट्यांवर रंगरंगोटी करण्यात येते। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी सोसायटी सभासदांची परवानगी न घेता पांढरी पट्टी आखल्याचा आरोप केला। इमारतीतल्या काही व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याचा दावा करत वेदपाठक यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली होती। मात्र या वादानंतर आता पांढऱ्या पट्ट्यांवर रंगरंगोटी करण्यात आलेली आहे। तर आपण पाहूया काय नेमकं झालेलं होतं। इमारतीमध्ये पांढऱ्या पट्ट्या ओढण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर प्रसाद वेदपाठक हे इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांनी हा सगळा प्रकार त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित केला आणि तो सोशल मीडियावर त्यांनी या संदर्भातला एक व्हिडिओ पोस्ट केला। त्यानंतर तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत होत्या। त्या वादानंतर आता पांढऱ्या पट्ट्यांवर रंगरंगोटी करण्यात येते आहे। हा पट्ट्याचा आकार जरी तेवढाच असला तरी पांढरा रंग काढून त्या ठिकाणी आता लाल पिवळे अशा प्रकारचे हे पट्टे ओढण्यात येतात। तर हा एक सांस्कृतिक दहशतवाद आहे आणि असा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही। काल मनसेकडून अशी प्रतिक्रिया आलेली होती। तर पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद निर्माण झाला होता। सोसायटीच्या मेंबर्सची, तिथल्या सदस्यांची कुठली परवानगी न घेता अशा प्रकारे पांढरे पट्टे ओढलेले होते आणि एका विशिष्ट समाजाचं हे कृत्य होतं आणि त्यामुळे या पांढऱ्या पट्ट्यांना विरोध केलेला होता। ही एक प्रकारची मनमानी आहे आणि अशा प्रकारे कैलास एव्हेन्यू ही सोसायटी, या सोसायटीतली ही दृश्य सगळ्या सोशल मीडियावर गेलेली होती। त्यानंतर एक प्रकारे सोशल मीडियावर सुद्धा प्रतिक्रियांचा पाऊस आला। यामध्ये अनेक टीका झालेल्या होत्या आणि या टीकांनंतर काही राजकीय पक्ष सुद्धा यामध्ये उतरले होते। यामध्ये विशेषतः मनसेनं आक्रमक भूमिका घेतलेली होती। या पांढऱ्या पट्ट्या काढल्या नाहीत तर तोंड काळं करू अशा प्रकारे त्यांनी इशारा दिलेला होता। आता या सगळ्या वादानंतर आणि राजकीय प्रतिक्रियानंतर मात्र आता या पांढऱ्या पट्ट्यांवर रंगरंगोटी सुरू झालेली आहे।